कोल्हापूरच्या पंचगंगा नदीमध्ये आजही शहर आणि परिसरातील तब्बल 12 काळ्या नाल्यांमधून येणारं सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना थेट मिसळलं जातंय। दररोज जवळपास 200 MLD इतक्या सांडपाण्याचा लोंढा हा या पंचगंगेमध्ये वाहतोय। त्यामुळे नदीच्या प्रदूषणात मोठी भर पडते। आपण ही पंचगंगेची अवस्था पाहतोय। 12 नाल्यांचं पाणी या पंचगंगेमध्ये सरळ कुठल्याही प्रक्रियेविना सोडलं जातं आणि त्यामुळे पंचगंगा सध्या प्रदूषित झालेली आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। पाहूया। कोल्हापूर महानगरपालिकेत सत्ता कोणाचीही असो, पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न मिटताना दिसत नाहीये। मी आता उभा आहे कोल्हापुरातील जयंती नाल्यावर। खरं तर हा जयंती नाला नाही तर ही नदी आहे, पण गेल्या अनेक वर्षापासून हा नाला म्हणजे या नदीला नाल्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि या नाल्यामधून येणारं पाणी थेट पंचगंगा नदीला मिसळतं। त्यामुळे आपण पाहतो की सध्या या नाल्यामध्ये कशा प्रकारचा कचरा भरलेला आहे। एकूणच आपण पाहतो की महानगरपालिका असेल किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल यांना वारंवार कळवलेलं आहे, तरी देखील आपण पाहतो की कोणत्याही पद्धतीचा बदल झालेला नाही आहे। त्यामुळेच आपण पाहतो की संताप व्यक्त केला जातोय। दिलीप देसाई प्रजासत्ताक सामाजिक सेवा संघटनेचे, आपण त्यांच्याशी बोलूयात। मला सांगा की पुन्हा एकदा नाला तुडुंब झालेला आहे, काळं कुट्ट पाणी आहे, रसायन मिश्रित पाणी आहे, थेट पंचगंगेत नदीत जाते। काही दिखावा केला जातो, काय सांगा? हे पहा, पंचगंगा नदी ही जीवनदायी आहे। या कोल्हापुरातल्या शहरात आणि शहरात जेवढे गावं आहेत ते अवलंबून आहेत। परंतु आज पंचगंगा नदी ही पंचगंगा नदी राहिलेली नसून ती गटारगंगा झालेली आहे। यामध्ये आम्ही न्यायालयात 1997ला गेलो, 2010ला गेलो, 2013ला गेलो। 2013ला ते महाभयंकर असं घटना घडली। इचलकरंजीमध्ये 38 लोक वेगवेगळ्या रोगराईनं मेलीत। न्यायालयानं एक समिती स्थापन केली, विभागीय आयुक्त त्याचे अध्यक्ष नेमले, परंतु ज्यावेळेला विभागीय आयुक्त येतात त्यावेळेला इथं फक्त मीटिंग होती, फील्डवर कोणी येत नाही। कॅमेरा मिथुनचा प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।